किल्ल्याशिवाय दिवाळी अपूर्णच. आपण लहान असताना ना, दिवाळी म्हणजे फटाके, मोठी रांगोळी, फराळ, पण सगळ्यात जास्त आनंद असायचा किल्ला बनवण्यात. तेव्हा किल्ला म्हणजे खेळ नव्हता, ती होती एक परंपरा, एक भावना, जी आपल्याला सांगते आपण शिवबांच्या महाराष्ट्रात जन्मलोय. आता मी एक आई झाली आहे, माझं लेकरू आता 1 वर्षाचं झालंय, पण मला वाटतं त्याला आत्तापासूनच शिकवायला हवं की परंपरा फक्त सांगायच्या नसतात, त्या जगायच्या असतात. संस्कृती सांगायची नाही, तर ती जगवायची असते. किल्ला बनवताना मला माझं बालपण याद दिसतं आणि तुझं भविष्यही. कारण परंपरा या भूतकाळाचा ओझा नाही, तर भविष्याचा पाया आहेत. कधी कधी आपण मुलांना फक्त सांगतो, आमच्या काळात असं असायचं, आम्ही असं करायचो. पण मला आज जाणवतं की जर आपण त्यांना आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा अनुभवच दिला नाही, तर ते कशी समजतील आपली संस्कृती. म्हणूनच मी ठरवलं, माझं बाळ बोललेलं ऐकणार नाही कदाचित, पण तो मातीचा सुगंध नक्की ओळखेल. कारण संस्कृती बोलून नाही, तर हातांनी करून शिकवायची असते. किल्ला करताना मला तुला एवढंच शिकवायचंय की आपल्या मातीशी जोडून राहायला, इतिहासाशी नातं ठेवायला, परंपरेतून आनंद घ्यायला. कधी कधी वाटतं आजच्या मुलांना वेळ कुठे आहे, सगळं डिजिटल झालंय. किल्ला सुद्धा कदाचित ऍपवरच तयार होईल बहुतेक, पण परंपरा डाउनलोड होत नाही बाळा, त्या आपल्या मनात इन्स्टॉल कराव्या लागतात. मला माहिती आहे तुला आता हे नाही समजणार, पण हे क्षण तुझ्या मनात कुठेतरी कोरून राहतील. तुला कधी तरी मोठं होऊन स्वतःचा किल्ला बनवावा असं वाटेल, तेव्हा मला तुझ्या संस्कारांचा अभिमान असेल. आज आई होणं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीत आयुष्याचा अर्थ शोधते. आणि जसं माझी आई म्हणते की आवड असली की सवड मिळतेच, तसंच काहीसं या बिझी शेड्यूलमधनं हा किल्ला बनवताना माझ्यासोबत झालाय. आणि म्हणूनच हा किल्ला फक्त किल्ला नाही, तर ही माझी प्रार्थना आहे की तू संस्कृती शिकशील, जमिनीशी जोडलेला राहशील, आणि मग हे जग जरी पुढे गेलं तरी तू आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगशील. आजचा किल्ला उद्या मोडेल, पण याची आठवण कायम राहील. आणि हीच संस्कृतीची ताकद आहे, जी तू नक्कीच पुढे नेशील. कारण आपल्या संस्कृतीतच आपला आत्मा जगतो. आणि हीच माझी एक आई म्हणून तुझ्या बाबतीत जबाबदारी आहे. ही दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी माझ्या बाळाला फक्त सांगितलं नाही, तर त्याला दाखवलंय की आपण कोण आहोत. आपण शिवबांचे मावळे आहोत. कारण किल्ला बनवणं फक्त एक खेळ नाही, तर तो आहे आपला अभिमान, आपली परंपरा आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान. जय शिवराय, जय महाराज. या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा